नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 सप्टेंबर 2023 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर या ठिकाणी आपण जे काही महत्त्वपूर्ण लोकसत्ता हे जे वृत्तपत्र आहे जे की MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर जी मराठी मीडियमची विद्यार्थी आहेत आणि जी UPSCची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी न्यूजपेपरचं ॲनालिसिस किंवा कोणत्या न्यूज या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या असतात या समजून घेणं खूपच महत्त्वाचं असतं। मग त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण जे काही न्यूजपेपर आहे त्यामध्ये कोणत्या न्यूज या स्टडी केल्या पाहिजेत, त्यामध्ये कोणते पॉईंट हे स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात यांचा या ठिकाणी आपण आढावा घेण्याचा एक प्रयत्न करत असतो। चला तर जी आजची काही आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आदित्य L1 या मोहिमेसंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, भारताची आज सूर्याकडे झेप। तर या ठिकाणी एकूण जी न्यूज आहे ती न्यूज सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायची आहे। तर सुरुवातीला पहा, आदित्य L1 हे जे एक प्रकारचे यान आहे जे की सूर्याचा अभ्यास करणार आहे। मग या ठिकाणी इस्रोकडून आदित्य L1 या यानाचे प्रक्षेपण आज दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे आणि ते सकाळी 11:50 या वेळेवर होणार आहे। मग अशा प्रकारची ती एक न्यूज आहे। मग या ठिकाणी आपणाला इन डिटेलमध्ये आदित्य L1 आणि ते जे अभ्यास करणार आहे याची माहिती असणं आवश्यक आहे। तर आदित्य L1 ची इन डिटेलमध्ये चर्चा करत असताना आपण सुरुवातीला चर्चा केली आहे की आदित्य L1 हे कशाचा अभ्यास करणार आहे, तर ते सूर्याचा अभ्यास करणार आहे, जो की आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि सूर्याचा अभ्यास करणारी भारताची अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम असल्या कारणाने आपणासाठी हा पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे, तोही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी जे काही आदित्य L1 आहे ते एका पर्टिक्युलर स्थानावरून सूर्याचा अभ्यास करणार आहे आणि जे स्थान आहे त्याचं नाव आहे L1 पॉईंट। हाही पॉईंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे। त्या ठिकाणी पहा, जो आपली पृथ्वी आणि जो काही आपला सूर्य आहे यांच्यामध्ये कुठेतरी एक L नावाचा पॉईंट आहे, ज्या ठिकाणाहून आदित्य L1 हे काय करणार आहे, जो काही सूर्य आहे त्या सूर्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे। आणि आदित्य L1 ची प्रक्षेपण जी काही डेट आहे ती आजचीच आहे, म्हणजे 2 सप्टेंबर ही डेट आहे। या ठिकाणी डेट ही आपणाला महत्त्वाची आहे कारण हे भारताचे अशा प्रकारचे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले मिशन असल्यामुळे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। जे काही आदित्य L1 जे रॉकेट आहे त्याचं प्रक्षेपण सतीश धवन अवकाश प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून होणार आहे। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी संबंधित संस्था कोणती आहे, इस्रो, ज्याला की आपण भारतीय अवकाश संशोधन संस्था असे म्हणतो। या ठिकाणी आदित्य L1 चे लॉन्चिंग करण्यासाठी वापरण्यात आलेले जे काही रॉकेट आहे त्या रॉकेटचे नाव आहे PSLV, ज्याचा फुल फॉर्म होतो पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल। हा फुल फॉर्म ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आदित्य L1 मध्ये जे काही तंत्रज्ञान किंवा जी काही उपकरणे वापरण्यात आली आहेत ती सर्व उपकरणे स्वदेशी बनावटीची आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये ती निर्माण केलेली आहे। हाही एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्यासाठी आहे जो की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जी काही आदित्य L1 मोहीम आहे या मोहिमेचे मुख्य करून 4 उद्दिष्टे सांगितली जातात, ज्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वपूर्ण जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जो काही सूर्य आहे, सूर्याचे जे काही बाह्य पृष्ठ आहे, म्हणजे जो काही हा बाह्य भाग आहे, या बाह्य भागाचे जे काही तापमान आहे त्या तापमानाचा या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर सूर्यावर निर्माण होणारी जी काही सौर वादळे आहेत त्या वादळांचाही या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे। हे सर्वाधिक मुख्य आणि महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आदित्य L1 या मोहिमेचे असलेले या ठिकाणी आपल्याला दिसते। नंबर 2 चे जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जे काही सूर्यावरील वातावरण आहे त्या वातावरणाचा या ठिकाणी तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे। आपल्या पृथ्वीवर हवा आणि हवेचे जे काही आवरण आहे याला आपण वातावरण म्हणतो। मग तशा प्रकारचे जे काही वातावरण सूर्याच्या पृष्ठभागावर आहे किंवा सूर्याच्या अवतीभोवती आहे
त्या वातावरणाचा आणि आपली जी पृथ्वी आहे यांचा एक तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे। हे दुसरे उद्दिष्ट या ठिकाणी आदित्य L1 या मोहिमेचे असलेले आपल्याला दिसते। नंबर 3चे जे उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी पहा, जो काही सूर्य आहे सूर्यावर सौर वादळांची निर्मिती होत असते। मग या ठिकाणी जी काही सूर्यावर सौर वादळे किंवा सौर वाऱ्यांची जी काही निर्मिती होते त्या वाऱ्यांची जी काही दिशा आहे आणि त्या वाऱ्यामुळे तापमानामध्ये कोणत्या प्रकारचा फरक निर्माण होतो याचाही अभ्यास या ठिकाणी आदित्य L1 हे करणार आहे। आणि शेवटचे जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे सौर वादळांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो त्या परिणामांचाही अभ्यास या ठिकाणी इस्रोकडून आदित्य L1 या मिशनच्या अंतर्गत केला जाणार आहे। पुढची जी न्यूज आहे ती आदित्य L1 जी मोहीम आहे या मोहिमेसंदर्भातच आहे। न्यूज अशी आहे, अतिनील किरणांच्या अभ्यासासाठी सूट दुर्बीण। तर या ठिकाणी पहा, जी काही सूर्याची अतिनील किरणे ज्याला की आपण अल्ट्रा व्हायलेट रेज असे म्हणतो, त्या अल्ट्रा व्हायलेट रेजचा अभ्यास करण्यासाठी सूट नावाची जी काही दुर्बीण आहे ती आदित्य L1 या यानावर बसवण्यात आली आहे। आणि ती जे यान आहे ती जी दुर्बीण आहे त्या यानावरील ती काय करणार आहे तर या ठिकाणी सूर्याचा अभ्यास करणार आहे। आणि खास करून अतिनील किरणे जी की मनुष्यासाठी आणि प्राणी जीवनासाठी त्याचबरोबर वनस्पती जीवनासाठी हानिकारक आहेत त्या अतिनील किरणांचा या ठिकाणी अभ्यास केला जाईल। तर या ठिकाणी जी वापरली जाणारी सूट दुर्बीण आहे त्या दुर्बीणचा फुल फॉर्म असा आहे, सोलार अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप, ज्याला इन शॉर्टमध्ये शूट असे म्हणतात। हाही पॉईंट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया पुढची न्यूज। पुढची न्यूज इंडिया संदर्भात आहे। न्यूजचा जो काही कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट या ठिकाणी अगोदर समजून घ्या। अलीकडेच भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे काही विरोधी पक्ष आहेत ते एकत्र आले। त्यांच्या बऱ्याचशा मीटिंग बंगळुरू, अशा पटना आणि मुंबई या ठिकाणी होत आहेत। मग या ठिकाणी मुंबईमध्ये या विरोधी पक्षांची एक मीटिंग सध्या तरी सुरू आहे आणि त्या मीटिंगला किंवा ती जी एक प्रकारची आघाडी त्या ठिकाणी निर्माण होत आहे त्या आघाडीला त्यांनी या ठिकाणी इंडिया असे नाव दिलेले आहे। मग या ठिकाणी हे जे पक्ष आहेत विरोधी पक्ष त्यांची संख्या किती आहे हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक 14 सदस्यांची समिती निर्माण करण्यात आली आहे। त्या समितीचे सदस्य कोण आहेत हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे। या ठिकाणी एकच पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे इंडियाचा फुल फॉर्म काय आहे। तर या ठिकाणी पहा, इंडियाचा जो फुल फॉर्म आहे तो असा आहे, I स्टँड फॉर इंडिया, N स्टँड फॉर नॅशनल, D स्टँड फॉर डेव्हलपमेंटल, I स्टँड फॉर इन्क्लुसिव्ह आणि A स्टँड फॉर अलायन्स। एकत्रित जर आपण पाहिलं तर इंडियाचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स। ज्या ठिकाणी इंडिया म्हणजे भारत, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, डेव्हलपमेंटल म्हणजे विकसित, इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक आणि अलायन्स म्हणजे आघाडी, युती वगैरे वगैरे। तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो फुल फॉर्म आहे तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स हा इंडियाचा फुल फॉर्म आहे जो की आपणासाठी खूप महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आयोग तुम्हाला सरळ इंडियाचा फुल फॉर्म विचारू शकतो, त्यासाठी आपली तयारी असणं आवश्यक आहे। पुढची न्यूज पाहूया। एक देश एक निवडणूक एकजूट अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी नेमका न्यूजचा कॉन्टेक्स्ट काय आहे तो समजून घ्या। या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकार एक देश एक निवडणूक ही जी प्रणाली आहे ती प्रणाली राबवावी याचे या ठिकाणी समर्थन केले जात आहे। आता या ठिकाणी जो भारत आहे तो एक देश आहे, परंतु भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश आहेत। मग भारतामध्ये लोकसभेची निवडणूक होते, त्याचबरोबर राज्यांच्या जे काही विधानसभा आहे त्या विधानसभांची सुद्धा या ठिकाणी निवडणूक होते। म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारची निवडणूक ही भारतामध्ये असतेच। मग या ठिकाणी केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की एक देश आहे भारत, तर या ठिकाणी निवडणूक ही एकच झाली पाहिजे, म्हणजेच लोकसभा आणि सर्व राज्यांच्या ज्या काही विधानसभा आहेत त्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे। जी समिती आहे ती अशा प्रकारची शक्यता भारतामध्ये आहे काय, जर आपल्याला राज्य आणि लोकसभा यांच्या निवडणुका एकाच वेळेस जर घ्यायच्या असेल तर तशा प्रकारची क्षमता निवडणूक आयोगाची आहे काय, अशा विविध घटकांचा या ठिकाणी ते अभ्यास करतील आणि शेवटी त्यांचा जो काही रिपोर्ट असेल, त्यांचा जो काही अहवाल असेल तो ते केंद्र सरकारला सादर करतील आणि त्यानंतर ते केंद्र सरकार यावर निर्णय घेईल संसदेमध्ये। तशा प्रकारचा कायदाही पारित होऊ शकतो। तर या ठिकाणी दुसरी महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉईंट आहे की येणाऱ्या 18 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान जे काही केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवलेले आहे। आता मग या ठिकाणी अशी एक शक्यता आहे की या ठिकाणी जे काही एक देश एक निवडणूक या संबंधी जे काही संसदीय दुरुस्त्यांची आवश्यकता आहे त्या दुरुस्त्या या ठिकाणी या विशेष अधिवेशनामध्ये केल्या जाऊ शकतात किंवा इतरही ज्या महत्त्वपूर्ण केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी विचारधारा आहेत किंवा महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या संबंधीही आवश्यक जे काही कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी केले जाऊ शकतात। अशा प्रकारची ती न्यूज आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। जी पुढची न्यूज आहे ती INS महेंद्रगिरी या संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, महेंद्रगिरी युद्धनौकेचे जलावतरण, म्हणजे जी महेंद्रगिरी युद्धनौका आहे ती आता पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये तिचं अवतरण झालेलं आहे। यानंतर यावर बऱ्याचशा चाचण्या होतील आणि त्यानंतर तिचे हस्तांतरण नौदलास केले जाईल। मग या ठिकाणी जी INS महेंद्रगिरी आहे हिच्याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर INS महेंद्रगिरी ही एक युद्ध नौका आहे। युद्ध नौका म्हणजे जी की युद्धामध्ये वापरली जाणारी जी काही शिप असते, जे काही जहाज असते त्याला आपण युद्ध नौका असे म्हणतो। मग महेंद्रगिरी ही एक युद्ध नौका आहे। जो काही आपला पूर्व घाट आहे जो की भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आपल्याला दिसतो, या पूर्व घाटामध्ये ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये महेंद्रगिरी नावाचा डोंगर आहे आणि या डोंगराच्या नावावरूनच या ठिकाणी या जहाजाला महेंद्रगिरी असे नाव देण्यात आले आहे। आणि यानंतरचा जो पुढचा आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे महेंद्रगिरी या युद्ध नौकेची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गत करण्यात आली आहे। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि प्रोजेक्ट 17 च्या अंतर्गत एकूण 7 युद्ध नौकांची निर्मिती केली जात आहे आणि सर्वात शेवटचे म्हणजेच क्रमांक 7व्या क्रमांकाचे महेंद्रगिरी हे जहाज आहे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रोजेक्ट 17A हा आता पूर्ण झाला आहे असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आणि सर्वात शेवटचे जहाज असल्यामुळे महेंद्रगिरी हे जहाज किंवा ही जी युद्धनौका आहे ती स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। तर तोही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। महेंद्रगिरी एक तांत्रिकदृष्ट्या प्रगत युद्धनौका आहे आणि यामध्ये वापरलेले जे काही साहित्य आहे ते स्वदेशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये बनवण्यात आले आहे आणि हे जे जहाज आहे ते स्वदेशी बनावटीचे जहाज आहे। या जहाजाची आयात किंवा या जहाजाची जी काही खरेदी आहे आपण रशिया, अमेरिका किंवा फ्रान्स या देशाकडून केलेली नाहीये। सध्याच आपण आपल्याला आवश्यक असणारे जी काही संरक्षण संसाधने आहेत किंवा संरक्षणासंबंधी जे काही साहित्य आहे त्याची निर्मिती करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि भारत हा आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये भारत हा इतर देशांनाही आपले जे काही संरक्षण संबंधी जे काही साहित्य आहेत किंवा जी काही उपकरणे आहेत आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आहे त्याची निर्यात करेल आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आपल्याला भेटेल। अशा प्रकारची एक योजना भारत सरकारची या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। मग या ठिकाणी जे काही भारतीय नौदल आहे त्या भारतीय नौदलाचा प्रकल्प 17A नेमका काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रोजेक्ट 17A हा 2019 मध्ये सुरू करण्यात आला। हा पॉईंट आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे। म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीमध्ये या ठिकाणी एकूण 7 युद्ध नौकाची बांधणी या ठिकाणी प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गत करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी ज्या काही 7 युद्ध नौकांची निर्मिती केली जाणार होती त्या 7 युद्धनौका
2 कंपन्यांमार्फत या ठिकाणी त्यांची बांधणी केली जात आहे, ज्यामध्ये एक कंपनी आहे माझगाव डॉक शिपयार्ड आणि दुसरी आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स। तर या ठिकाणी जी माझगाव डॉक शिपयार्ड आहे ती मुंबई या ठिकाणी आहे, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि जी दुसरी आहे गार्डन रिच शिप बिल्ड इंजिनियर, जी की चेन्नई स्थित जहाज उत्पादन कंपनी आहे, ज्या की या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत। मग या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट 17च्या अंतर्गत ज्या काही युद्धनौकांची निर्मिती केली जात आहे त्यांची विशिष्टता काय आहे, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची स्पेशलिटी काय आहे याविषयी माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। तशा प्रकारचा क्वेश्चन सरळ स्पर्धा परीक्षेमध्ये आयोगाकडून विचारला जाऊ शकतो। एका विशिष्ट स्टेल्थ डिझाईननुसार या जहाजांची या ठिकाणी बांधणी करण्यात आली आहे, ज्यामुळे जे काही रडार शोषक कोटिंग असते, ज्याला की आपण रडार ॲब्सॉर्बेंट कोटिंग असे म्हणतो, त्या कोटिंगचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे। मग अशा प्रकारची ही जी कोटिंग जहाजावर वापरण्यात आली आहे, ज्याला की आपण रडार शोषण कोटिंग म्हणतो, त्या कोटिंगचा उपयोग काय, जेव्हा शत्रू सैन्याचे जे काही रडार्स असतील त्यांचे सिग्नल्स या जहाजांना डिटेक्ट करू शकत नाहीत, जेव्हा शत्रूच्या रडारचे सिग्नल या जहाजावर येतील तेव्हा ते जे सिग्नल आहेत ते या ठिकाणी शोषून घेतले जातील, त्यांना ॲब्सॉर्ब केलं जाईल। परिणामी या ठिकाणाहून जे काही सिग्नल आहेत ते रिफ्लेक्ट बॅक होणार नाहीत आणि अशा प्रकारची एखादी युद्धनौका हे शत्रूच्या किनाऱ्याजवळ आहे याची माहिती या ठिकाणी शत्रूला होणार नाही। परिणामी जो काही हल्ला असेल किंवा जे काही ऑपरेशन असेल ते अधिक परिणामकारकरित्या त्या ठिकाणी अवलंबता येईल, ते जे ऑपरेशन आहे त्या ठिकाणी चालवता येईल। आणि अशा प्रकारचे जे ऑपरेशन असते ते जर यशस्वीरित्या चालवण्यात आले तर त्या ठिकाणी ते ऑपरेशन यशस्वी होते, यामध्ये तिळमात्रही शंका नसते। मग त्याचबरोबर जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्या नवीन तंत्रज्ञानांचाही या ठिकाणी वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये इन्फ्रारेड सिग्नल हे खूपच कमी आहेत। म्हणजे या ठिकाणी आपण सर्वांना माहीत असेल की शत्रू काय करतात, एखाद्या देशावर हेरगिरी करण्यासाठी किंवा एखाद्या देशाचं काय जहाज असेल, विमान असेल, हे आपल्या एरियामध्ये आहे का नाही हे पाहण्यासाठी इन्फ्रारेड सिग्नलचा ते वापर करतात। मग या ठिकाणी या नवीन तंत्रज्ञानामुळे या ठिकाणी निर्माण होणारे जे काही इन्फ्रारेड सिग्नल्स आहे ते सिग्नल खूपच कमी असल्यामुळे या ठिकाणी प्रोजेक्ट 17च्या अंतर्गत जे काही युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे त्या नौका या सुरक्षित आहेत, त्या हेरगिरी करण्यासाठी उपयुक्त आहेत असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो। पुढे इन डिटेलमध्ये जर आपण चर्चा केली तर पी, ज्याला की आपण प्रोजेक्ट 17A या कार्यक्रमाअंतर्गत माझगाव डॉक या ठिकाणी 4 युद्धनौकांची निर्मिती केली जाणार आहे आणि गार्डन रिच या ठिकाणी चेन्नई स्थित या कंपनीत 3 युद्धनौकांची या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे। अशा एकूण 7 युद्धनौकांची या ठिकाणी बांधणीचे काम सुरू आहे। मग या ठिकाणी ज्या काही 7 युद्धनौका बांधल्या जात आहेत त्या युद्धनौकाची जे काही नावे आहेत ती भारतातील डोंगर रांगांच्या नावावरून देण्यात आली आहेत। हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाची जी आहे ती आहे INS नीलगिरी, पहिल्या क्रमांकाची असल्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची आहे, तो पॉईंट तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। नंबर 2 वरती आहे INS हिमगिरी, नंबर 3 वरती INS उदयगिरी, नंबर 4 वरती आपण पाहू शकतो INS दुनागिरी, नंबर 5 वर INS तारागिरी, नंबर 6 वर INS विंध्यागिरी आणि शेवटी नंबर 7 वर आहे INS महेंद्रगिरी। तर या ठिकाणी एकतर या 7च्या 7 ज्या युद्धनौका आहेत या 7ही युद्धनौकांची ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकाची जी आहे INS नीलगिरी याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि जी शेवटची आहे महेंद्रगिरी याविषयीही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। 2019 ते 22 या कालावधी दरम्यान एकूण 5 युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आणि 2023 मध्ये 2 युद्धनौका या आता पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये सरावासाठी किंवा त्यांच्या ज्या काही चाचण्या आहेत त्या चाचण्यासाठी सोडण्यात आल्या आहेत। म्हणजे अशा प्रकारे 2019 ते 23च्या दरम्यान एकूण 7 युद्धनौकांची बांधणी या ठिकाणी प्रोजेक्ट 17A अंतर्गत करण्यात आलेली आहे। पुढे जर आपण इन डिटेलमध्ये चर्चा केली, प्रोजेक्ट 17A
हा अंतर्गत लॉन्च केलेले जे पहिले जहाज आहे ते आहे नीलगिरी, ज्याची चर्चा या ठिकाणी ऑलरेडी आपण केलेली आहे। प्रोजेक्ट 17च्या अंतर्गत ज्या काही युद्धनौकांची बांधणी करण्यात आली त्या युद्धनौकांचे जे काही डिझाईन आहे ते डिझाईन या ठिकाणी इंडियन नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरो यांच्याकडून त्या डिझाईनची निर्मिती करण्यात आली आहे। हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि इंडियन नेव्ही वॉरशिप डिझाईन ब्युरो ही युद्धनौकांसाठी डिझाईन करण्यासाठी भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण किंवा पहिल्या क्रमांकाची संस्था आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। या ठिकाणी प्रकल्प 17A अंतर्गत जहाजासाठी लागणारी जी काही उपकरणे आणि जी काही प्रणाली आहे, जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्या 75% ऑर्डर्स या स्वदेशी कंपन्यांना देण्यात आले आहे। म्हणजे भारत कुठेतरी आपले जे काही संरक्षण साहित्य आहे त्यामध्ये आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे देशातील कंपन्यांना या ठिकाणी ऑर्डर्स देऊन देशात तशा प्रकारचे संरक्षण जे काही साहित्य आहे ते साहित्य निर्मितीचे वातावरण निर्माण करणे असा या ठिकाणी सरकारचा हेतू असलेला आपल्याला दिसतो, ज्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि त्याचबरोबर मध्यम जे उद्योग आहे त्या उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली दिसते। या ठिकाणी जे काही जहाज असतात, युद्धनौका असतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये फ्रायगेट्स नावाचा एक प्रकार आहे। मग यामध्ये जे काही फ्रायगेट्स असतात ती एक प्रकारची युद्धनौका असते। हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि नौदलाच्या मालकीचे बऱ्यापैकी ते एक छोटेसे जहाज आहे जे की जलद गतीने जाऊ शकते, म्हणजे जलद गतीने ते हालचाली करू शकते। आणि त्याचबरोबर जे महत्त्वपूर्ण इतर जहाजे आहेत त्या जहाजांचं ते संरक्षण करू शकते किंवा तशा प्रकारचं कार्य या ठिकाणी फ्रिगेट्स प्रकारातील ज्या काही युद्धनौका आहेत त्यांना करावे लागते। तर या ठिकाणी तुम्हाला फ्रिगेट्स म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही जहाज आहे ते फ्रिगेट्स, त्यामध्ये फ्रिगेट्स, कॉर्वेट्स, हे फ्रिगेट जे आहे ते कॉर्वेट्सपेक्षा मोठे जहाज असते आणि जे डिस्ट्रॉयर आहे त्यापेक्षा लहान असते। मग या ठिकाणी फ्रिगेट्स असेल, कॉर्वेट्स असेल किंवा डिस्ट्रॉयर या ज्या विविध प्रकारच्या युद्धवाहू नौका आहेत त्या नौकामध्ये काय फरक आहे त्याची ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। परंतु या ठिकाणी प्रोजेक्ट 17च्या अंतर्गत जे काही युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे त्या युद्धनौकांची निर्मिती या फ्रिगेट्स या अंतर्गत करण्यात आला आहे। त्यामुळे आपल्याला इन डिटेलमध्ये फ्रिगेट्स या युद्धनौका प्रकाराविषयी माहिती असणं आवश्यक आहे। तर फ्रिगेट्सचे जे काही वजन असते ते 3000 ते 5000 टनच्या दरम्यान असते। म्हणजे एका जहाजाचे वजन हे 3000 ते 5000 टन वजनाची ती जहाजे असतात। यांची विशेषता म्हणजे ती चपळ असतात त्यांच्या हालचालीमध्ये, त्याचबरोबर ती वेगवानही असतात आणि ते स्वतंत्रपणे कार्य करण्यास सक्षम असतात। त्याचबरोबर जो काही जहाजाचा ताफा असतो त्या ताफ्यामध्ये राहूनही ते आपले कार्य करू शकतात। अशा प्रकारच्या काही विशेषता या ठिकाणी फ्रिगेट्स प्रकारच्या युद्धनौकांमध्ये असलेल्या आपल्याला दिसतात। जे काही विशेषता आहे किंवा जे काही विशेष गोष्टी आहेत त्याची जर चर्चा केली, जे काही हवाई हल्ले आणि पाणबुड्यापासून फ्लीटचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी फ्रिगेट्स प्रकारातील युद्धनौकांचा वापर केला जातो। शत्रू सैन्याचे जे काही हवाई जहाजे असतील, म्हणजे विमान जे काही हल्ले आहेत त्या विमान हल्ल्यापासून त्या मुख्य जहाजाचे या ठिकाणी संरक्षण केलं जातं। आणि त्याचबरोबर जी पाणबुडी आहे त्या पाणबुड्यापासूनही जहाजाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी फ्रिगेट्स प्रकारातील युद्धनौकांचा वापर केला जातो। त्याचबरोबर गस्तीच्या मोहिमा असतील किंवा मोठ्या जहाजासोबत कार्य करणे आणि मोठ्या जहाजांना संरक्षण देणे यासाठीही फ्रायगेट्स प्रकारातील युद्धवाहू नौका या ठिकाणी वापरात आणल्या जातात। जो वापर आहे तो वापर म्हणजे जी काही सागरी सुरक्षा असेल आणि सागरामध्ये जे काही ऑपरेशन्स चालतात त्या ऑपरेशन्समध्ये या ठिकाणी फ्रायगेट्स प्रकारातील जहाजांचा वापर केला जातो। उदाहरणार्थ चाचेगिरी विरोधात गस्त घालणे असेल, मादक पदार्थ विरोधी ज्या काही मोहिमा असतात त्या मोहिमांमध्येही या ठिकाणी फ्रायगेट्स प्रकारातील जहाजांचा वापर केला जातो। त्या ठिकाणी आपण 3 प्रकारचे जहाज पाहणार आहोत। या 3 प्रकारांमध्ये नेमका फरक काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ज्यामध्ये एक आहे फ्रायगेट, ज्याची इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। त्यानंतर नंबर 2 आहे डिस्ट्रॉयर आणि नंबर 3 आहे कॉर्वेट। सर्वप्रथम चर्चा करूया फ्रागेट, ज्याची ऑलरेडी आपण चर्चा केली आहे। ते आकाराने लहान असते, हा सर्वात पहिला पॉईंट आहे। ते चपळ असते, हा दुसरा पॉईंट
आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते गतिमानही असते, वेगवानही असते. अशा प्रकारची 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला फ्रायगेट प्रकारातील वॉरशिपचे दिसतात. या ठिकाणी यांचा जो काय मुख्य वापर आहे तो अँटी सबमरीन जे काही युद्ध आहे, वॉरफेअर आहे, त्यामध्ये वापर केला जातो. आणि जे मुख्य जहाज असते, मुख्य जहाजासोबत अशा प्रकारची जहाजे ही गस्त घालण्याचे किंवा त्यांचे ॲज अ बॉडीगार्ड म्हणून ते या ठिकाणी कार्य करताना दिसतात. नंबर 2चा जो प्रकार आहे युद्धनौकेचा तो आहे डिस्ट्रॉयर. आता जे डिस्ट्रॉयर आहे ते वेगवान असते आणि ते खूपच शक्तिशाली आणि यावर मोठ्या प्रमाणावर शस्त्र असते आणि शस्त्रांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इन्स्टॉलमेंट केलेले असते. या ठिकाणी जे काही अँटी एअरक्राफ्ट्स आहेत म्हणजे जे काही शत्रू सैन्याची लढाऊ विमाने आहेत आणि शत्रू सैन्याच्या ज्या काही लढाऊ पाणबुड्या आहेत यांच्यापासून जी काही सर्वात मोठी लार्ज वेसल असेल, सर्वात मोठी वॉरशिप आहे तिचे संरक्षण करण्याचं कार्य या ठिकाणी डिस्ट्रॉयर या प्रकारातील जहाजे करत असतात. आणि यांचे जे काही ऑपरेशन्स असतात, त्यांचे जे काही कार्य असतात ते ॲटोनॉमस असतात, म्हणजे ते इतरांवर त्यांच्या कार्यासाठी डिपेंडही नसतात. साईजचा जर विचार केला तर ते मीडियम साईजचे असतात, म्हणजे फ्रायगेटप्रमाणे ते खूप स्मॉलही नसतात आणि कॉर्वेटप्रमाणे खूप लार्जही नसतात, ते मीडियम साईजचे जहाजे असतात. या ठिकाणी लॉंग रेंज मध्ये या ठिकाणी ॲटोनॉमस ऑपरेशन ते करतात, ज्याची चर्चा ऑलरेडी आपण केली आहे. सर्वेलायन्स असेल, पेट्रोलिंग असेल आणि एस्कॉर्ट ड्यूटी असेल, अशा प्रकारच्या ड्यूटी किंवा कार्य या ठिकाणी डिस्ट्रॉयर या प्रकारातील जहाजाकडून केले जातात. शेवटी चर्चा करूया कॉरवेट. आकाराने लहान असते, वजनाने हलके असते आणि यावर जी काही शस्त्रे आहेत तीही यावर बांधलेली असतात किंवा यावर ती शस्त्रे आहेत त्यांचं इन्स्टॉलमेंट केलेलं असतं. मग यांचे जे मुख्य कार्य आहे ते कार्य म्हणजे जो काही समुद्र किनारा असेल त्या किनाऱ्याचं संरक्षण करणे आणि जे काही मुख्य जहाज आहे त्या मुख्य जहाजामध्ये या ठिकाणी त्याचं संरक्षण करणे, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण कार्य या ठिकाणी कॉरवेट प्रकारातील युद्धनौकाकडून पार पाडली जातात. तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये प्रोजेक्ट 17A नेमका काय आहे याची आपण चर्चा केली आहे. चलूया पुढच्या न्यूजकडे. पुढची न्यूज या ठिकाणी त्रिशूळ या संग्रहालयासंदर्भात आहे. या ठिकाणी एकच पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे त्रिशूळ हे संग्रहालय कशासंबंधी आहे. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर जे काही भारत चीन यांच्यामध्ये जे काही संघर्ष झाला त्या संघर्षाची मांडणी या ठिकाणी त्रिशूळ संग्रहालयाच्या माध्यमातून केली जाणारी आहे, ज्याच्या माध्यमातून पर्यटन वाढवणे हाही एक उद्देश या ठिकाणी दिसतो. मग या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारने या संबंधी पुढाकार घेतला आहे, जी की एक चांगली बाब आहे. आणि त्याचबरोबर जे त्रिशूल हे जे संग्रहालय आहे त्याची स्थापना कुठे होणार आहे तर त्याची निर्मिती ही लेहमध्ये होणार आहे. अशा प्रकारे 2-3 पॉईंट या न्यूजमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. पुढे या क्लिपमध्ये आपल्यासाठी 2 न्यूज आहेत. एक अर्थजगतापासून आहे. न्यूज अशी आहे, GST संकलन 1.59 लाख कोटीवर. तर या ठिकाणी पहा 2022 मध्ये याच महिन्यामध्ये जे काही GST संकलन होतं त्या GST संकलनाशी जर आपण तुलना केली तर या ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण GST संकलनामध्ये 11% वाढ झालेली आहे. ज्याला GST ज्याचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर ज्याला म्हणतो, त्या GST जो की केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एक असतो एकंदरीत ज्याला आपण इंटिग्रेटेड GST म्हणतो. अशा प्रकारे हे जे GSTचे 3 प्रकार आहेत. GST एक कर प्रणाली आहे, हा पॉईंट आपल्याला माहिती असला पाहिजे. GSTचे 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक असतो सेंट्रल GST, दुसरा असतो स्टेट GST आणि तिसरा असतो इंटिग्रेटेड GST, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार यांचा समान हिस्सा असतो. सेंट्रल GST हा केंद्र सरकारचा असतो, स्टेट GST हा राज्य सरकारचा असतो. जो काही सेंट्रल GST आहे त्याचं कलेक्शन ऑगस्ट या महिन्यामध्ये 1.59 लाख कोटी झालेलं आहे. अशा प्रकारची ती न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहे ती जया वर्मा सिंह यांच्या संदर्भात आहे, जी की आपल्यासाठी महत्त्वाची आहे. हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. जया वर्मा सिंह या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या पहिल्या महिला अध्यक्ष असल्यामुळे हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी IMP बनतो, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। जे काही रेल्वे बोर्ड आहे, रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी आणि अध्यक्षपद या पदाचा त्यांनी पदभार सांभाळलेला आहे, ज्यामुळे जया वर्मा सिंह या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत। हा पहिला पॉईंट जो आहे तो आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 सप्टेंबरचे जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुमच्या कमेंट्स, तुमचे प्रश्न हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।